डॉल, तुला भूक लागलीये? मम्मा आली का देईलच तुला खायला? अरे वा, काय चाललंय पिल्लूचं? काय नाही, अशीच बसलीये. डॉल बरोबर खेळतीये? हो. मम्मा, तुला एक विचारायचं होतं. काय विचारायचंय? विचार ना. असं काय झालं होतं तुमच्या दोघांमध्ये की बाबा तुझ्याशी असं वागतात? डॉल, तू ना आता खूप लहान आहेस, तुला ते सगळं नाही कळणार. मम्मा प्लीज सांग ना, बाबा का रागवतात तुझ्यावर? का राग राग करतात सारखा सारखा? काय झालं होतं? सांग ना मम्मा. त्यावेळी ना आम्ही खूप खुश होतो. तुझ्या बाबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि माझंही त्यांच्यावर तितकंच प्रेम होतं. आजही आहे. आमचा संसार खूप सुखाचा चालला होता. खूप हॅपी होतो आपण सगळे. पण मग एक दिवस अचानक मंजिरी नावाची एक बाई आली तुझ्या बाबांच्या आयुष्यात. आणि मग तेव्हापासून बाबा माझ्यावर चिडायला लागले, रागवायला लागले. आणि त्या बाईसाठी बाबांनी मला घराबाहेर काढलं. तुळशी मंजिरीचं पावित्र्य आणि विश्वास असेल संसारी, सत्यजित रावांचं नाव घेते, गृहप्रवेश करते माझ्या घरी. अजूनही या तुळशीच्या मंजिरीचा बहर कमी झालेला नाही. आज 7 वर्षांनी मी या घराची पायरी चढणार आहे. सगळं काही अगदी कालच्या सारखंच वाटतंय. कधी काळी या घराच्या आवारात आयुष्य तृप्त झालं होतं माझं. माझ्या जगण्याला अर्थ आला होता. पण 7 वर्षांचा हा काळ इतका दूर घेऊन गेला या घरापासून की आज जाण्यासाठीची ही 7 पावलं चालताना का कुणाच ठाऊक अनामिक हुरहुर लागली आहे. मम्मा, ती का आली होती माझ्या बाबांच्या आयुष्यात? तेच तर मलाही नाही कळलं ना. पण जेव्हापासून ती आली ना तेव्हापासून आमचा संसार उद्ध्वस्त झाला. मम्मा, ती खूप वाईट आहे ना? हो ग, खरंच खूप वाईट बाई आहे ती. मग आता ती कुठे असते? आता ती या जगातच नाहीये. ती देवाघरी गेली.
इतके दिवस इतके वर्ष खितपत पडलेले मनूचे प्रश्न आता सुटते. हो, पण त्यासाठी सत्यजितराव आणि मनूची भेट व्हायला हवी ना. अहो होणारच आहे भेट. त्यासाठीच तर गेली ना ती. काय म्हणजे काय बोलतेस तू? मला सांग, मनू आपली कोल्हापूरला साईट बघण्यासाठी गेली ना? नाही, ते फक्त एक निमित्त आहे, पण उद्देश वेगळाच आहे. दादाला माहिती आहे का याबद्दल? नाही, दादांना काहीच माहित नाही. मनूला खूप अपराधी वाटते की दादांना काही न सांगता कोल्हापूरला गेली. तिचा फोन आला होता, ती कोल्हापूरला पोहोचली. तुला काय वाटतं अंकिता? दादाला याबाबत कळणार नाहीये आणि त्याला जेव्हा कळेल ना तर त्याचे परिणाम काय होतील माहिती आहेत का तुला? हो, पण ती स्वतः ह्या सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्हली पाहते. आणि मला असं वाटतं की आता तिचं आयुष्य सुरळीत होईल. होईल, सगळं सुरळीत होईल, पण त्यासाठी त्या दोघांमध्ये समंजसपणे संवाद व्हायला हवा. नाही तर पहिले पाडे पंचावं. काय चाललंय तुम्हाला? हो, तुम्हीच आशावादी होता ना, तुम्हीच समजावत होता ना तिला. असे अचानक नेगेटिव्ह कसे काय झालं तुम्ही? हे बघ, मी नेगेटिव्ह बोलत नाही, मी सगळ्या शक्यता पडताळून बघतो, एवढंच. पण मला तर मनापासून असं वाटतंय की त्या तिघांचंही आयुष्य मार्गी लागेल, त्यांना समाधान मिळेल. कसं आहे, तसं झालं तर सगळ्यात जास्त आनंद मलाच होईल. काय की मागच्या 7 वर्षात त्या दोघांमध्ये नीटचा संवादच नाही. आणि तुला खरंच असं वाटतं की या 1-2 भेटीनंतर त्यांच्यामध्ये सगळं सुरळीत होईल म्हणून? कसं आहे अंकिता, आता जर त्या दोघांमध्ये काही बिनसलं ना तर आयुष्यात परत ते दोघं एकत्र येऊ शकणार नाही. नाही, असं काही नाही होणार. आता मंजिरी आणि सत्यजित रावांमध्ये कोणी येणार नाही. कोण पाहिजे तुम्हाला? तूच आर्या ना? हो, पण तुम्ही कोण? बाबा आहेत तुझे घरी? नाही, बाबा नाही आहेत. मग आजी? आजी आहेत घरी? पणजी, काकू, गौरांग काका कोणच नाहीये. तू घरात एकटीच आहेस? पण तुमचं नाव सांगा ना. मी मंजिरी. मम्मा, मम्मा, मम्मा. काय काय इतकी धावत काय येतेस? मम्मा, तू सांगितलेलीस ना ती बाई मंजिरी, ती आली आहे. काय? मंजिरी इथे आली आपल्या घरात? हो मम्मा.
चल. मंजिरी, सरप्राईज. अगं मीच आहे प्रिया. अशी काय न ओळखल्यासारखी बघतीयस? काय झालं? तुझं काही काम होतं का ह्यांच्याकडे? अगं मग फोन करून यायचंस ना. तुला तर ह्यांची सवय माहितीच आहे. एकदा कामात गुंतले ना की काहीच लक्षात राहत नाही ह्यांच्या. अगं तू अशी उभी का? ये बस. आलेल्या पाहुण्यांना उभं ठेवायची रीत नाहीये आम्हा मुधोळकरांची. आणि हा कोण? काय मंजिरी, एवढ्या लहान मुलाला ड्रायव्हर म्हणून ठेवलंस तू? ड्रायव्हर नाही आहे मी. सोन्या अनंतराव मुधोळकर नाव आहे माझं. सोन्या, अरे तू पण ह्यांच्या बरोबरच राहतोस का? वा वा, चांगलंय. आणि केवढा मोठा झालास तू. अरे मी बोलत काय बसले? तुम्ही प्लीज बसा ना, मी चहा करून आणते. तसंही यांची यायची वेळ झालीच आहे. आणि तुला तर माहितीये, आल्या आल्या पहिले चहा लागतो ह्यांना माझ्या हातचा. 7 वर्षांपासून काहीच बदललं नाही. हा, आता लग्नानंतर थोडासा कमी हट्टीपणा करायला लागले. मी तशी वेळच येऊ देत नाही ना, म्हणून. आर्या, ही तुझी मंजिरी मावशी बर का? हॅलो कर. मम्मा, काय झालं? अगं हॅलो म्हण ना. मंजिरी, काय झालं? तू कुठे निघालीस? अगं 7 वर्षांनी भेटतोय आपण. बस गप्पा मारूया. आणि हो, तुझं काही निरोप असेल तर सांग, मी सांगेन ह्यांना. मंजिरी थांब. हे तुमचं घर आहे आणि म्हणूनच नाही थांबायचं मला. येस, ॲब्सोल्युटली राईट. आमचं घर, आपलं घर, राईट राईट. माय डॉल.
बोललो होतो ना तुला, नको शोभा करून घेऊस पुन्हा एकदा स्वतःची. अगं या घरात तुला काहीच किंमत नाहीये. का तू स्वतःच्या भावनांशी खेळतेस? बहिणी, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, या घराची पायरी सुद्धा चढायची नाही म्हणून. तरी सुद्धा बहिणी, मला इथे आता थांबायचं नाहीये. आपण इथे क्षणभरही नको थांबूयात. आपण इथून निघूयात. चल चल बहिणी, चल चल. माय ड्रीम हॅज कम ट्रू. मंजिरी, तुझं नाक ठेचायची ऐती संधी मला चालून आली, जिचा मी पूर्णतः उपयोग करून घेतला. या घराची तुळस आता तुला पारखी झालीये मंजिरी. त्यामुळे तू तिची मंजिरी राहिली नाहीयेस. आणि हेच मला तुला दाखवून द्यायचं होतं, जे मी केलं. सार्थकी लागलं माझं वाट बघणं. मम्मा, तीच ती बाई ना मंजिरी? हो, तीच ती. ती इथे का आली होती? काय माहित, कदाचित मी आले हे कळल्यानंतर परत आपल्याला त्रास द्यायला आली असेल. मग तू तिच्याशी चांगली का वागलीस? हकलून द्यायचं ना तिला. डॉल्स, आपल्याशी कोणी कसंही वागलं ना तरी आपण प्रत्येकाशी चांगलंच वागायचं. मम्मा, तू खूप चांगली आहेस. एकदम माझ्या डॉल सारखी. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू मम्मा. हमें और जीने की चाहत ना होती अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. अगदी मनापासून सांगतोय मी, हमें और जीने की चाहत ना होती अगर तुम ना होते. अतिशय महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. आमच्या अतिशय महत्वाचं काम आहे तुमच्याकडे आमचं. तुम्हाला सांगतो, निक्षून सांगतो, नाही म्हणत डोंट से नो. प्यार तुम मुझसे करते हो, डोंट से नो, डोंट से नो. ऐका बरं, आमच्या सगळ्या मनोकामना फळा झाल्या पाहिजेत. तांबडे बाबा आमचे सगळेच्या सगळे विरोधक भुईसपाट झाले पाहिजेत. आणि आम्ही जो माणूस म्हणून त्या माणसानं आमच्या पायावर लोटांगण घातलं पाहिजे, जसं आम्ही तुमच्या पायावर लोटांगण घालतो. अगर तुम ना होते. मोतीवले बाई, मोतीवले परत आल्या, परत आल्यात, आल्यात मोतीवले परत आल्यात, आल्यात मोतीवले बाई परत आल्यात. आम्हाला त्यांना भेटायचं आम्ही त्यांना भेटायचं काय. डोंट से नो. आम्हाला भेटायचं मोतीवाल्या बाईला, आम्हाला भेटायचं आम्ही मोतीवाल्या बाईला भेटायचं. डोंट संख्येच अहो काहीतरी अर्जन्सी ठेवा येण्यामध्ये. काही ढिम्मापणे येऊन उभे राहता तुम्ही. अहो आईने जशी बाळाला हाक मारली, बाळा बाळ कसं आई म्हणून आईनं निपटलं जाऊन, तसं तुम्ही यायला पाहिजे. युजलेस साहेब म्हणून यायचं त्वरित. अहो तुमच्यापेक्षा ते बुजगावणं बरं. त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी एक्सप्रेशन असतं, तुमच्या चेहऱ्यावर काही शून्य एक्सप्रेशन. आणि बायकांसारखा पदर काय सुरगाळताय? आमची बायको सुद्धा पदर सुरगाळताय, बायको असून. युजलेस. बोला जी, मला बोला नाही, आज्ञा करा म्हणा. दादासाहेब मला आज्ञा करा असं म्हणा. मला आठवत आहे लॉंग टाइम अगो देयर वॉज अ लेडी इन आवर लाईफ. आवर म्हणजे आमच्या आयुष्यात. आम्ही स्वतःला आदरार्थी म्हणतो आमच्या आयुष्यात. आठवतंय मोतीवाले बाई? ही बाई आम्हाला आमच्या समोर पाहिजे, लवकरात लवकर, त्वरित, तातडीने. मला विचाराल तर आपण त्या बाईपासून लांबच राहिलेलं बरं. म्हणजे जेव्हापासून ही बाई आपल्या आयुष्यात आली ना, त्या वेळेला आपण गोत्यात आलोय, भलत्याच लपड्यात अडकलोय. मालक, तुम्ही आमचे कायदेशीर सल्लागार आहात.
मग बाप आहात आमचे दादासाहेब संखे होळकर, DS होळकर. मग सल्ले कसले देता आम्हाला? कसले सल्ले देतात हे आम्हाला? डोंट से नो. त्या बाईला आमच्यासमोर हजर करा लवकरात लवकर. जा, अहो जा ना. जी मनस्ताप होतो, मनस्ताप, अतिशय मनस्ताप होतो. तोपर्यंत एक गीत सादर करू, इशूड इन द पब्लिक इंटरेस्ट तथा जनहित में जारी. ये दुनिया पित्तल रे, ये दुनिया पित्तल रे.